आपल्या वडिलांकडून आपण संपत्ती घ्यावी, पण सगळी संपत्ती घ्यावी. आपला डोळा सगळ्या संपत्तीवर असला पाहिजे, ध्यानात घ्या. हां, फक्त लौकिक संपत्तीवर नको, पारमार्थिक संपत्तीवर असला पाहिजे. बाकीची सगळी संपत्ती घेण्याकरता जितके प्रयत्न करतो ना, तितकंच आपल्या वडिलांच्या गळ्यात माळ असेल तर ती पण घेतली पाहिजे. वडिलांची ज्ञानेश्वरी असेल तर ती वाचली पाहिजे. वडिलांचं गाथा वाचन असेल तर ते आपण केलं पाहिजे. वडिलांची वारी असेल तर ती आपण केली पाहिजे. ही पण त्यांची स्वतंत्र संपत्ती असते आणि ती संपत्ती आपण घेतली पाहिजे. बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर देवीवर, सर्व सुखाचे आगर बापर देवीवर, सर्व सुखाचे आगर बापर देवीवर, सर्व सुखाचे आगर बापर देवीवर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बापर देवीवर, बापर देवीवर. तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा, तो हा विठ्ठल वरवा, तो हा माधव वरवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय. टाळी वाजवा टाळी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. हॅलो, थोडा बास जास्त झाले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ
चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ जैसे गंगाजळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी मुखे अमृताचे मुखी अमृताची वाणी मुखे अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखे अमृताचे वाणी मुखी अमृताची वाणी मुखे अमृताचे मुखी वाणी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बोला बोला टाळी
शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा बीजा पोटी बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटे गोमाटे फळे रसाळ गोमाटे मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी ठाणे रसाळ गोमडे भळे रसाळ 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 भळे रसाळ भळे रसा भळे रसाळ गोमाटी 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 हार झाड गोमाटी फळे रसाळ गोमाटी 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 मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी शुद्ध बीजा पोटे शुद्ध बीजा पोटे पोटी शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटे फळे रसाळ 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 फळे रसाळ गोमटे फळे रसाळ रसाळ गोमटे गोमटे मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची वाणी फळे रसाळ गोमाटी फळे रसाळ रसाळ
रसाळ गोमटी गोमआय फळे रसाळ गोमटी फळे 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 रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी देवाचे चरणे देह देवाचे देह देवाचे कारणी 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 देवाचे कारणी देह देह देवाचे कारणी
कारणी कारणे कारणी 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 देह देह देवाचे कारणी देह देवाचे टाळी वाजवा बोला बोला टाळी वाजवा बोला विठ्ठल बोला बोला विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध बीजापोटी थोडा बास कमी कर, शार्प करा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी,
देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञानवैराग्य संपन्न अखंड निजबोधरूपं पूर्णब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल विठ्ठल बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज सद्गुरु आप्पा माऊली आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या खेरणे गावामध्ये वास्तव्याला असलेलं आपलं हे अत्यंत प्रतिष्ठित असं म्हात्रे कुटुंब आणि कुटुंबातील एक अत्यंत जबाबदार व्यक्तिमत्व वैकुंठवासी हरिभक्तिप्रायण अशोक बामा म्हात्रे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचा हा एकदिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि तदनिमित्तानं संध्याकाळच्या सत्रातली ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली आहे. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, सगळ्यांच्या ओळखीचा अभंग आहे. बहुतेकांच्या माहितीत असलेला हा अभंग आहे. हा अभंग माहिती नाही असा कोणीच माणूस नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी सगळ्यांच्या परिचयाचा असलेला अभंग आहे. रोजच्या म्हणण्यातला हा अभंग आहे. नित्य ओळखीचा असलेला हा अभंग आहे. ज्यांना तुकाराम महाराजांची गाथा पण माहिती नाही ना त्यांना पण हा अभंग माहिती आहे. त्यांना पण अभंग माहिती आहे. काही काही अभंग तुकाराम महाराजांचे लोकांचे इतके जवळ झालेले आहेत की ते अभंग तुकाराम महाराजांचे माहिती नाही पण काहीतरी आहे माहिती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आहे. ती बरीचशी साहित्यिक लोक तर हे माहिती नसताना पण म्हण म्हणून वापरतात. म्हण ते म्हणी म्हणून वापरायला लागले बरं का. म्हणून तर ते रस्त्यावर जाता येतं ते पोस्टर असतात ना ते कुठं लिहिलेलं त्याच्यावर पण आपल्याला हे बघायला मिळतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जितकं पाहिजे तितकंच घेणारीची मंडळी आहेत. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांची काही काही वचनं त्यांनी घेतली आहेत. आलिया भोगासी असावे सादर पुढचं काही घेणं देणं नाही आपल्याला. त्यांना तेवढंच पाहिजे असतं. एवढं ठेविले अनंते तैसेची राहावे पुढचं काहीच घेणं देणं नसतं. जितकं पाहिजे तितकं घेणारे
तुकाराम महाराजांची अभंग संहिता ही लोकांच्या अत्यंत जवळची झालेली संहिता असल्याकारणानं हे सगळे अभंग नित्य परिचयाचे असलेले अभंग आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा असलेला अभंग आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला आहे. अभंग हा तुकाराम महाराजांच्या गाथेतील संतपर प्रकरणातला अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी संतांच्या दर्शनाचा आपल्यावर काय परिणाम होतो तो परिणाम सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला दर्शनाचा स्पष्ट परिणाम सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता प्रस्तुत आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी संतांच्या दर्शनाचे प्रमुख 2 परिणाम आपल्याला सांगितलेले आहेत. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती हे जे शेवटचे चरण आहे हे तात्पर्यार्थ तुकाराम महाराजांनी वापरलेलं चरण आहे. या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी या अभंगाचं तात्पर्य सांगितलेलं आहे. कशा करता मी अभंग सांगितला आहे? तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. हे ताप आणि दर्शने हे दोन्ही शब्द आहेत. दर्शने हा शब्द आहे की नाही हा दोन्ही ठिकाणी आपल्याला लावता येतो. तुका म्हणे जाती ताप आणि तुका म्हणे दर्शने विश्रांती. दर्शने थोडासा अलीकडे घ्यायचा. तुका म्हणे दर्शने ताप जाती 1 आणि तुका म्हणे दर्शने विश्रांती 2. हे 2 परिणाम तुकाराम महाराजांनी सांगितले. दर्शनानं काय काय होतं? दर्शनानं ताप जाती हा पहिला परिणाम आणि दर्शनाने विश्रांती हा दुसरा परिणाम. किती परिणाम आहेत? 2च परिणाम आहेत. पहिला परिणाम काय आहे? दर्शनाने ताप जाती आणि दुसरा परिणाम काय आहे? दर्शनाने विश्रांती. पहिला परिणाम काय आहे? ताप जाती. दुसरा परिणाम काय आहे? विश्रांती. पहिलं काय आहे? ताप जाती. दुसरं काय आहे? विश्रांती. पहिलं काय आहे? मी सोडतच नाही सगळं झाल्याशिवाय. आपण सगळ्यांनी म्हणायचं आहे. पहिला परिणाम काय आहे? ताप जाती आणि दुसरा परिणाम काय आहे? विश्रांती. संतांच्या दर्शनाचे हे 2 परिणाम तुकाराम महाराजांनी प्रामुख्याने सांगितलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या दर्शनाचा काय परिणाम आहे? तुका म्हणे दर्शने ताप जाती हा पहिला परिणाम आहे आणि दर्शने विश्रांती हा दुसरा परिणाम आहे. संतांचं दर्शन आपल्याला व्हावं कारण त्या दर्शनाच्या माध्यमातून हे 2 आपल्यावर चांगले परिणाम होतात. ताप निघून जातात म्हणजे अनिष्टाच्या निवृत्तीचा असलेला परिणाम आहे आणि आपल्याला विश्रांती प्राप्त होते म्हणजे इष्टाची प्राप्ती होते. असे 2 सकारात्मक परिणाम आपल्यावर होतात. अजून थोडंसं त्याला तात्विक चिंतन जर द्यायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात दर्शनानं ताप निघून जातात म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि दर्शनानं आपल्याला विश्रांती मिळते म्हणजे परमानंदाची प्राप्ती होते. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती ही पण संतांच्या दर्शनानं आहे आणि परमानंदाची प्राप्ती हे पण संतांच्या दर्शनानं आहे आणि या दोघांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती हे जे काही आहे की नाही याला शास्त्रानं मोक्ष असं म्हटलंय. याला काय म्हटलंय? मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे काय असतं तर शास्त्र म्हणतं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणं आणि परमानंदाची प्राप्ती होणं या दोघांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात? मोक्ष. मग जर संतांच्या दर्शनानं दुःखाची निवृत्ती पण होत असेल आणि संतांच्या दर्शनानं सुखाची प्राप्ती पण होत असेल तर थोडक्यात संतांच्या दर्शनानं काय होतं? संतांच्या दर्शनानं मोक्ष मिळतो. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा. तुकाराम महाराज अभंगातून संत दर्शनाच्या संबंधानं बोलतात. दर्शन हा शब्द जर आपण डोळ्यासमोर घेतला ना तर दर्शन म्हणजे काय आहे? दर्शन म्हणजे काय? दर्शन म्हणजे पाहणं. दर्शन म्हणजे डोळ्याला दिसणं. याला दर्शन असं म्हणतात की नाही. आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणाचं दर्शन नाही झालं तर आपण लगेच दुसऱ्या रांगेला लागतो. दुसरी रांग कसली असते? मुख दर्शनाची. मग मुख दर्शन म्हणजे काय? लांबूनच आपल्याला मुख पाहता येणं. मुखाला पाहणं, भगवंताचं श्रीमुख पाहणं याला आपण काय म्हणतो? मुखदर्शन. म्हणजे समोरच्याला पाहणं, समोरच्याला पाहता येणं, कुणीतरी आपल्याला दिसणं याला अर्थ काय आहे? दर्शन. याला दर्शन असं म्हणतात. देवाचं मुख पाहणं हे देवाचं दर्शन आहे. संतांना पाहणं हे संतांचं दर्शन आहे. संतांचे चरण पाहणं या संतांच्या चरणाचं दर्शन आहे. देवाचे चरण पाहणं देवाच्या चरणाचं दर्शन आहे. म्हणजे पाहण्याचा अर्थ होत असतो दर्शन. एखादा माणूस आपल्याला जर 15-20 दिवस दिसला नाही आणि अचानक अनेक दिवसांच्या नंतर दिसला की आपण सहजच त्याला म्हणतो ना काय आहेत कुठं बरेच दिवस तुमचं.
दर्शन नाही बोलतो की नाही, आहेत कुठं तुम्ही, बरेच दिवस तुमचं दर्शन नाही. दर्शन नाही म्हणजे काय, बरेच दिवस तुम्हाला कुठं पाहिलं नाही. पाहणं म्हणजे दर्शन असं जर असेल तर तुकाराम महाराज इथं संतांच्या दर्शनाच्या म्हणजे संतांना पाहण्याच्या संबंधानं थोडंसं चिंतन करतात. दर्शन शब्द जर डोळ्यासमोर घेतला ना तर माझ्या डोळ्यासमोर तुकाराम महाराजांनी केलेल्या दोन याद्या आहेत. ज्यांचं दर्शन नेहमी झालं पाहिजे त्यांची पण तुकाराम महाराज यादी देतात, आणि ज्यांचं दर्शन कधीच होऊ नये त्यांची पण तुकाराम महाराज यादी देतात. ऐका, काही लोकांचं दर्शन कधीच होऊ नये आणि काही लोकांचं दर्शन कायम झालं पाहिजे. काही लोकांचं दर्शन कधीच होऊ नये म्हणजे ते दर्शनाच्या पात्रतेचे नसतात, कधीच त्यांचं दर्शन नाही झालं पाहिजे. डोळ्यासमोर पण येता कामा नये अशी काही लोकांची व्यक्तिरेखा असते. डोळ्यासमोर दिसता पण कामा नये. आपल्या डोळ्यासमोर दिसले तर डोळे बंद करून घ्यायचे, नाहीतर तिथून बाहेर पडायचं. तुकाराम महाराज म्हणतात असल्यांचं दर्शन नाही झालं पाहिजे, कुणाचं दर्शन होता कामा नये याकरता तुकाराम महाराजांनी अभंग खर्ची केला आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात अशा लक्षणांनी युक्त जर काही माणसं तुम्हाला दिसली तर यांचं दर्शन कधीच घ्यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला दर्शन नाही झालं पाहिजे. तुकाराम महाराज सुरुवात करताना असं म्हणतात, शब्दा नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. शब्दा नाही धीर ज्याची खर्ची घालतात. माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज असं इकडं पुढं सरका इकडं जवळ सरका, बस चला माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज म्हणतात कुणाचं दर्शन नाही झालं पाहिजे. अख्खा अभंग तुकाराम महाराजांनी खर्च केलाय बरं का. यांचं दर्शन होता कामा नये. कुणाकुणाचं तुकोबर आहे. पहिलं म्हटले शब्दा नाही धीर, ज्याच्या शब्दात धीर नाही, धैर्य नाही, ज्याच्या शब्दाला धैर्य नाही, ज्याला स्वतःचे शब्द आटोपात घेता येत नाहीत, ज्याला स्वतःच्या शब्दांवर कंट्रोल ठेवता येत नाही, कुठेही बोलतो काहीही बोलतो, असल्याचं दर्शन होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात असल्या लोकांचं दर्शन नाही झालं पाहिजे. आपल्या वाणीवर पूर्णपणे नियंत्रण असलं पाहिजे. कुठं वाणी वेचायची, नेमका काय शब्द वापरायचे, तोलून मोलून वापरायचे, काय कसं बोलायचं या संबंधानं ज्याला कुठलंच ज्ञान नाही की नाही, आपली वाणी ज्याच्या ताब्यात नाही, आपले शब्द ज्याच्या ताब्यात नाही, कुठेही शब्द वापरतो आणि काही वापरतो, ज्याच्या शब्दामध्ये धैर्य नाही, अशा माणसाचं दर्शन होऊ नये. तुकाराम महाराज म्हटले शब्दा नाही धीर. एक. दुसरी गोष्ट, ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याची बुद्धी स्थिर नाही, अस्थिर बुद्धीची जी आहेत की नाही त्यांचं पण दर्शन नाही झालं पाहिजे. अस्थिर बुद्धीची म्हणजे ज्यांची बुद्धी स्थिर नाही, आज इथं उद्या दुसरीकडं, परवा भलतीकडंच, हे असे इकडं तिकडं फिरणार आहे की नाही, त्यांचं दर्शन आपल्याला होता कामा नये.
कुठंतरी एका ठिकाणी स्थिर असलं पाहिजे की नाही, काहीतरी एका ठिकाणी स्थिर असलं पाहिजे. परमार्थातही आपण स्थिर असलं पाहिजे आणि प्रपंचातही आपण स्थिर असलं पाहिजे. चांगला प्रपंच आणि चांगला परमार्थ दोन्ही गोष्टी घडण्याकरता आपण स्थिर असणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंतानं आपल्याला चांगली बुद्धी दिली आहे आणि ती बुद्धी जितकी स्थिर तितका माणूस संयमी. आपली बुद्धी स्थिर असण्याची आवश्यकता आहे. ज्याच्या बुद्धीला स्थैर्य नाही, ज्याची बुद्धी कायम चंचल आहे, अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, हे जे तुकाराम महाराज म्हणतात की नाही, प्रत्येक क्षणाला ज्याची बुद्धी बदलते तुकोबाराय म्हणतात त्याचे दर्शन न व्हावे. त्याचं दर्शन घेता कामा नये, डोळ्यासमोर दिसू पण नये. अस्थिर बुद्धिमान माणसं आपल्याला डोळ्यासमोर दिसता कामा नये. तुकाराम महाराज म्हटले. पुढं तुकाराम महाराजांनी 2 चरणं खर्ची केली आहेत, मी पटकन सांगून जातो. तुकाराम महाराज म्हणतात अजून कोणाचं दर्शन नाही झालं पाहिजे, संतांशी जो निंदी, संतांशी जो निंदी. आणि पुढचं महत्त्वाचं बोलतात अधम लोभासाठी वंदी, त्याचे दर्शन न व्हावे. तुम्ही जाणून घ्या, संतांची जो निंदा करतो, संतांची निंदा करणाऱ्याचं दर्शन होऊ नये. संतांची म्हणजे कोणाची? संतांची म्हणजे सगळ्या हरिभक्तांची. हरिभक्तांची निंदा करणाऱ्याचं दर्शन होऊ नये. तुम्हाला सांगू का, हरिभक्तांची नाही, कोणाची पण निंदा करणाऱ्याचं दर्शनच नको. निंदा करणाऱ्याच्या संगतीत आपण जाऊच नये. कशा करता जायचं सांगावं. निंदा करणारा आपल्या जीवनातला अत्यंत अमूल्य वेळ बऱ्याचशा वेळेला लोकांच्या निंदेत वाया घालवतो. आपल्याकडं काय तेवढी वेळ आहे काय? लोकांची निंदा करत बसणं इतकं आपल्या हातात वेळ आहे का मला सांगा? हो नाही बोलत चला जरा, शमाना बिना हलवा जरा, आहे का? असेल तर सांगा बाबा. नाही ना आपल्या हातात वेळ. आपल्या हातात थोडका वेळ राहिलाय देवाचं भजन करण्याकरता, आणि आपण चांगलं भजन करण्याचं टाकतो, नुसतंच कोणाची तरी निंदा करत बसतो, तर त्याचं दर्शन होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात त्याला ते डोळ्यासमोर आपण बघू नये. लोकांची निंदा करण्यामध्ये काय तात्पर्य आहे? काय तात्पर्य आहे? मी माहिती करता म्हणून सांगतो. कोणाला माहिती असेल, कोणाला माहिती नसेल, पण काय आहे, जगामध्ये अनेक माणसं अशी आहेत की ज्यांनी भरपूर पापं केलेली आहेत. अनेक माणसं अशी आहेत की ज्यांनी भरपूर पापं केलेली आहेत. आणि बऱ्याचशा वेळेला कधी अशी इतकी पापं साठून राहिलेली आहेत, इतकी पापं साठून राहिलेली आहेत की त्या पापांना राहायला जागा नाही आहे. तुम्ही ऐकताय ना मी काय बोलतोय? इतकी पापं केलेली माणसं आहेत की बऱ्याचशा ठिकाणी अशी इतकी पापं झाली आहेत की त्या पापांना राहायला जागा नाही आहे. मग जेव्हा त्या पापांना राहायला जागा मिळत नाही ना, तेव्हा ती पापं शोधत असतात की आपण कुठं राहिलं पाहिजे. जेव्हा त्या पापाला जागा मिळत नाही तेव्हा ती पापं शोधत असतात की आपण आता कुठं राहिलं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे, कुठं राहिलं पाहिजे. आणि त्या पापाला जेव्हा कुठंच जागा मिळत नाही ना, तेव्हा ते पाप कुठं जातं माहिती आहे? निंदा करणाऱ्याच्या घरी जातं म्हटले. निंदा. जेव्हा पापाला कुठंच जागा मिळत नाही तेव्हा ते कुठं जातं? निंदा करणाऱ्याच्याकडे जातं ना. म्हणून आपण लोकांची निंदा करण्यात आपला वेळ घालवू नये, वाया घालवू नये. त्यापेक्षा मी विनंती करीन की आपण सुंदरपणे रामकृष्ण हरीचं भजन केलं पाहिजे. अजिबात आपला वेळ वाया घालवायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरिभक्तांची जो निंदा करतो, संतांची जो निंदा करतो, अशा संतांच्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचं दर्शन होऊ नये, त्याचे न व्हावे दर्शन, त्याचे दर्शन नको. बरं पुढं काय? अधम लोभासाठी वंदी. संतांची निंदा करतो आणि अधमाला वंदन करतो. अधमाला बरं अधमाला वंदन केलं ते पण कशा करता? लोभासाठी. काहीतरी त्याच्याकडून आपल्याला लाभ होईल या हेतूनं तो कुणाला पण शरण जातो, कुणाला पण नमस्कार करतो, कुणाला पण वंदन करतो. काहीतरी 4 पैसे मिळतील, काहीतरी लाभ होईल, आपल्याला कुठंतरी काहीतरी मिळेल, पैसेच मिळतील, नाहीतर जागाच मिळेल, नाहीतर अमकच मिळेल, नाहीतर तमकच काहीतरी मिळेल, यासाठी कुणाला तरी शरण जाणं तुकाराम महाराजांना ते मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात असा जो अधम आहे की जो अधम फक्त लोभासाठी, असा जो माणूस आहे की जो लोभासाठी अधमाला वंदन करतो, अशा माणसाचं दर्शन होऊ नये. शेवटचं तुकाराम महाराज काय म्हटले माहिती आहे? तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पोटी भाव आणिक जया ओठी. तुका म्हणे पोटी भाव आणिक जया ओठी. तुका म्हणे आणिक भाव पोटी आणि तुका म्हणे आणिक भाव ओठी. आपल्या भाषेत सांगू, इथं तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे? तुकाराम महाराजांना इतकंच म्हणायचं आहे, पोटात एक, बस संपलं. काय नाही, असा जो आहे ना त्याचं दर्शन नाही झालं पाहिजे. पोटात एक आणि ओठात एक म्हणजे काय? बोलतो काहीतरी वेगळंच, करतो काहीतरी वेगळंच, मनात काहीतरी वेगळंच. शास्त्रकारांनी आपल्याला इथं व्याख्या केलेली आहे. व्याख्या काय म्हणतात ते असं म्हणतात, क्रियस्य अन्यत वचस्य अन्यत मनस्य अन्यत दुरात्मनः. म्हणजे त्यांनी 2 व्याख्या सांगितल्यात. महात्मा कुणाला म्हणायचं?
आणि दुरात्मा कुणाला म्हणायचं? मग ते म्हटले दुरात्मा कुणाला म्हणायचं? क्रियस्य अन्यत, वचस्य अन्यत, मनस्य अन्यत दुरात्मनः. म्हणजे मनात काहीतरी वेगळंच, बोलतो काहीतरी वेगळंच आणि करतो काहीतरी वेगळंच, असं जो असतो की नाही त्याला दुरात्मा म्हणायचं. आणि मग महात्मा कुणाला म्हणायचं? क्रियस्य एकम, मनस्य एकम, वचस्य एकम महात्मनः. जो करतो पण तेच, बोलतोही तेच, वागतोही तेच, मनातही तेच. म्हणजे ज्याच्या ओठात आणि पोटात एकच असतं तो महात्मा, ज्याच्या ओठात एक पोटात एक तो असतो तो दुरात्मा. असा जो कोणी दुरात्मा आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याचे दर्शन न व्हावे, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती अशाची पंगत पण नको म्हटले. म्हणजे थोडक्यात 2 शब्द सांगू का? असा जो कोणी असेल त्याची संगतही नको आणि त्याची बा संपलं, त्याची संगतही नको आणि त्याची पंगतही नको. अशाच्या संगतीला पण नको, अशाच्या पंक्तीला पण नको. इतकं जर तुकाराम महाराजांनी म्हटलं असेल तर तुकाराम महाराज स्वतंत्रपणे याचा विचार सांगतात की काही काही एक वर्ग असा आहे ज्यांचं दर्शन आपल्याला कधीच होऊ नये. विठ्ठला 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 दुर्गुणी माणसं आहेत की नाही यांचं आपल्याला दर्शन होऊ नये. मग दुर्गुणी लोकांचं दर्शन होऊ नये असं जर तुकाराम महाराजांना म्हणायचं असेल तर मग कुणाचं दर्शन व्हावं, कुणाचं दर्शन घेतलं पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात सज्जनांचं दर्शन घेतलं पाहिजे. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची. सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची, संगती धरावी संत सज्जनाची, संगती धरावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची. कोणाचं आहे हे? संगती करावी. नाही, कोणाचं आहे? कुठल्या संतांचं आहे? असो, चला. संगती करावी संत सज्जनाची, पुढं सावली नसावी सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. बरं, कारण थोडंसं मला काव्यावरून थोडंसं शंका येते म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. संगती करावी संत सज्जनाची, अगदी त्यांचं मत योग्य आहे. आपण सज्जनाच्या संगतीत जावं, दुष्ट दुर्जनाची सावली पण नको असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? आपण सद्गुणी माणसांच्या संगतीत राहावं. म्हणजे आपला विषय चाललाय तो दर्शनाचा विषय चाललाय. म्हणजे कुणाचं? दुर्गुणी लोकांचं दर्शन नको तुकाराम महाराज म्हटले. मग दुर्गुणी लोकांचं दर्शन नको असेल तर दर्शन कुणाचं घेतलं पाहिजे? सद्गुणी लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे. सद्गुणी लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे. सद्गुणी माणसाला समाजात प्रतिष्ठा आहे. आपल्याकडे गुण असतील तर लोक तुम्हाला हवं 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 म्हणून सांगतील. जोपर्यंत तुमच्याकडं गुण आहेत तोपर्यंत लोक म्हणतील आमच्याकडे या, आमच्याकडे या, आमच्याकडे या. तुमचे गुण एकदा का संपले की मग म्हणतील आता तुम्ही, ते बोलताना फार चांगलं बोलतात, यावर्षी तुम्ही आराम करा. सांगा ना नका येऊ म्हणून. एवढं काय त्याला आराम करा, आम्हाला कळतं सगळं ते. नाही, यावर्षी तुम्ही आराम करा, यावर्षी. नाहीतर यावर्षी आम्ही दुसऱ्यांना संधी देऊ. अरे ठीक आहे, द्या संधी, द्या दुसऱ्याला द्या, असं काही नाही. ऐका, जोपर्यंत गुण आहे तो आपला नाही. तुकाराम महाराजांचं मत आहे. तुकाराम महाराज म्हणतात व्हावा वाटे जना, तुका म्हणे साठी गुणा. तुका म्हणे गुणासाठी जना व्हावा वाटे. जोपर्यंत गुण आहेत ना तोपर्यंत लोक आपल्याला हवं 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 म्हणून बोलतील. गुण संपले की कोणी विचारत नाही. कोणी विचारत नाही. एखाद्या गायकाला आपल्या सप्ताहामध्ये बोलवायचं असेल ना तर लोक आधी तपासतात त्यांचं गायन कसं आहे, त्यांच्या चाली कशा आहेत, त्यांची चाल कशी आहे आणि त्यांची चाल कशी आहे. हां, असं त्यांची चाल कशी आहे. मग ते चांगल्या चाली म्हणतात का
त्यांचं सूर चांगला आहे का, त्यांचं पाठपाठांतर चांगलं आहे का, गाथा ज्ञानेश्वरीचं वाचन आहे का वगैरे वगैरे हे सगळं पाहतात. कुठल्या तरी सप्त्यामध्ये त्यांना ऐकतात आणि ते सगळं ऐकून त्यांना बरं वाटलं की मग त्यांच्या पुढ्यात जातील आणि त्यांना विनंती करतील, आमच्या गावचा सप्ताह आहे बरं का पुढच्या 2 महिन्यानंतर, तर तुम्ही 8 दिवस आमच्या गावात याल का बरं सप्त्याला. हे कधी विचारलं? पूर्ण त्याच्या गुणांचं परीक्षण करून झाल्यानंतर. वादकाचंही तसंच आहे. बाबा आधी पाहतात, कुणाकडं शिकतात, व्यवस्थित वाजवतात का, अमक तमक असं तसं सगळं, आणि मग त्यांना विनंती करतील आमच्या गावात येता का बरं तुम्ही, जरा 8 दिवस जर आलात तर बरं होईल, तुमची सेवा मिळाली तर. कीर्तनकाराचं वेगळं काय आहे? कीर्तनकाराचंही तसंच आहे. सगळी ती आयोजक मंडळी बसलेली असतात आणि बसलेली, आता चला आता काय करायची, आता कीर्तनं घ्यायची. आपल्याकडं घ्यायची तरी म्हणतात, ते घाटावर म्हणतात कीर्तनं भरायची. यावेळा आमच्याकडे कीर्तनं भरायची. म्हटलं काय कीर्तनं भरायची? कीर्तनं घ्यायची. मग घ्यायची म्हटल्यानंतर आधी काय केलं जातं, कीर्तनकार लोकांची यादी काढली जाते आणि यादी काढली की सगळ्यात पहिलं काय करतात, सगळ्यात पहिल्यांदा असं बघतात की तो कीर्तनकार यूट्यूबला आहे का. आताची जरा नियमावली बदलली आहे बरं का. मग ते बघतील यूट्यूबला आहे का. बरं नुसतं यूट्यूबला असून पण चालत नाही, मग तो नावाजलेला आहे का, नामांकित आहे का, त्याला काही 2-4 गाणी बिणी म्हणता येतात का. तुम्ही ऐकताय ना माझं सगळे, बस हां. मग त्याला गाणी बिणी म्हणता येतात का. बरं त्यातल्या त्यात मग मानधन जास्ती असेल तर मोठा महाराज, मोठा महाराज. त्यातल्या त्यात गाडी मोठी असेल तर अजून मोठा महाराज. मग लोक म्हणतात त्यालाच बोलवायचा, त्यालाच बोलवायचा. अहो काय आहे, असं नाही केलं पाहिजे. त्यामुळे मला एक खरी गोष्ट सांगावं. मी तुम्हाला बारीकसा प्रश्न विचारतो आणि मला त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि अगदी मनापासून द्या, मनापासून द्या. मला सांगावं, मोठी गाडी कीर्तनकाराकडे असली पाहिजे की नाही? हां हो, तुम्ही चिंता करू नका, मी याच्या पुढं काहीच बोलणार नाही तुम्हाला. फक्त तुम्ही हो की नाही सांगा, असली पाहिजे की नाही? असली पाहिजे. बरं आता अजून पुढं बोलतो मी. जी मोठी गाडी असली पाहिजे ती चांगल्यातली चांगली मोठी गाडी, ज्ञानेश्वरी आणि गाथा ज्याची पाठ आहे त्याच्याकडं असली पाहिजे की गाणी म्हणणाऱ्याकडं असली पाहिजे? हां काय काय असलं पाहिजे? पहिल्याकडं असलं पाहिजे ना. बस संपलं. आता बाकीचं बोलत नाही, तुमचं तुम्ही जाणून घ्या काय ते. काय नाही, ज्यांनी आपल्या आयुष्याचा बहुतांशी काळ हा वारकरी संप्रदायाच्या साधनेत घालवलेला आहे की नाही, त्यांना आपण निश्चित मोठं केलं पाहिजे. आपण ध्यानात घ्या, आपण त्याचा विचार केला पाहिजे. कीर्तनकाराला आपल्याकडं आमंत्रित करतो, गायक वादकांना आमंत्रित करतो. कशामुळं करतो? त्यांच्याकडं गुण आहेत म्हणून. एकदा का ते गुण संपले की मग कोणी विचारत नाही. सद्गुणी जी माणसं असतात की नाही, त्या सद्गुणी माणसाची आपल्याला वारंवार भेट झाली पाहिजे. माणसाचं वय वाढलं म्हणजे माणूस गुणी होत नसतो, गुण वाढले की माणूस गुणी होत असतो. आचार्य चाणक्यांनी आपले नीतिशास्त्रामध्ये चिंतन करत असताना असं सांगितलं आहे. ते म्हणतात, नही ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. चाणक्य काय म्हटले? चाणक्य म्हटले, नही ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम, वय वाढलं म्हणजे तुम्ही मोठे झाले असं कधीच अर्थ होत नाही. गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते, मग तुमच्याकडचे गुणसंपदा वाढली की मग तुम्ही मोठे झाले असं म्हणायचं. वयानं माणूस मोठा होत नाही, गुणानं मोठा होत असतो. मग त्यांनी आपल्याला उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. म्हणजे उदाहरण देतात ते आपल्याला केवड्याच्या पानाचं. केवड्याचं पान माहिती आहे ना आपल्याला. गणपतीच्या काळामध्ये ते सोंडेत ठेवायला आपण घेऊन येतो की नाही, बाजारात विकत घेऊन येतो. तर बाजारात विकत घ्यायला गेलो की तुम्ही असं बारीक पान घेता की मोठ्यातलं मोठं घेता, कसं करता? काय विकत घेतो आपण? बारीक बारीक. बरं ते बारीक का विकत घेतलं? हां सोंडेत राहावं म्हणून? असं नसतं ते. ऐका, बारीक का विकत घेतात? सोंडेत बसायचं म्हणून बारीक घ्यायचं असतं असं कारण नाही येते. बारीक का विकत घेतात? जे बारीक पान असतं त्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण असतो. बारीक जे केवड्याचं जे बारीक पान आहे की नाही, त्याच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण असतो. आणि जो मोठा पान असतो की नाही, त्याच्या ठिकाणी अजिबात काही गुण नसतो. याचा अर्थ काय? पान बारीक आहे पण त्याच्याकडे सुगंध आहे म्हणून लोक त्याला पैसे देऊन विकत घेतात. आणि ते पान मोठं आहे पण सुगंध नाही ना, मग त्याला कोणी विचारत नाही. म्हणून आचार्य चाणक्य म्हटले, केतकी वरपत्रेषु, वर म्हणजे मोठा, पत्र म्हणजे पान, केतकी म्हणजे केवडा. केतकी वरपत्रेषु म्हणजे केतकीचं केवड्याचं मोठं पान आहे, त्याला कोणी विचारत नाही. पण लघुपत्रस्य गौरवम, लहान पत्राचं लहान पानाचं मात्र गौरव होतो. म्हणजे लोक पैसे देऊन विकत घेतात. कारण काय? त्याच्या ठिकाणी गुण आहेत. म्हणून ज्याच्या ठिकाणी गुण आहेत अशा गुणवान मनुष्याच्या आपल्याला कायम दर्शन झालं पाहिजे. मग ज्यांच्या ठिकाणी गुण आहेत अशा लोकांचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर नेमका कोणत्या कोणत्या गुणसंपदा त्याच्या ठिकाणी नांदत असतील तर आपण त्याला दर्शन घेण्याच्या पात्रतेचं मानायचं.
याकरता तुकाराम महाराजांनी एक 4 गुणांची यादी आपल्याला या अभंगातून दिली आणि पैकी त्या संतांकडं, त्या भक्तांकडं, त्या व्यक्तींकडं असलेल्या प्रमुख 2 गोष्टींची यादी, 2 गुणांची यादी तुकाराम महाराज स्पष्ट करतात. अभंगाचं दुसरं चरण. मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताचे वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देहा देवाचे देहा देवाचे अमृताची वाणी देह देवाचे कारणी. 2 गुण तुकाराम महाराजांनी सांगितले. ज्यांचं दर्शन झालं पाहिजे, ज्यांच्या दर्शनानंतर आपल्यावर काहीतरी सकारात्मक परिणाम होणार आहे, त्याचे 2 गुण तुकाराम महाराज सांगतात. पहिला गुण आहे मुखी अमृताची वाणी. त्याची वाणी अमृतासारखी मधुर असावी. मुखामध्ये त्याची अमृतासारखी वाणी असली पाहिजे. अर्थात तो मधुर बोलणारा असला पाहिजे, मितभाषी असावा, मधुर भाषी असावा, गोड बोलणारा असावा, चांगलं बोलणारा असावा. काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं याचं पुरेपूर ज्ञान असलेला तो असावा. भगवान परमात्म्याच्या संबंधानं चिंतन मनन करत असताना देवाचंच नाव मुखात येईल याकरिता व्यवस्था करणारा, प्रयत्न करणारा असा तो असला पाहिजे. भगवंतानं वाणी दिली आहे हे खरं आहे, भगवंतानं वाणी दिली हे खरं आहे, पण बऱ्याचशा वेळेला ती वाणी कशी वापरायची हे कळेलच हे काही सांगता येत नाही. अनेकांना ते कळत नाही. कशी वाणी वापरायची आपण ते कळत नाही. भगवान परमात्म्यानं दिलेल्या या वाणीचा सदुपयोग कसा करायचा हे सांगत असताना आपलं बोलणं कसं असावं ज्ञानोबराय अगदी स्पष्ट करतात. जैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ. कसं बोलायचं? पहिलं बोलायचं साच. साच म्हणजे सत्य, सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही. सत्य, सत्य म्हणजे खरं बोलायचं. खरं आपल्याला लहानपणी मराठीचे शिक्षक होते ते शिकवायचे. मी मुद्दामून मराठीचे शिक्षक बोलतो कारण इंग्रजीतले हे शिकवत नाहीत, इंग्रजीतले हे शिकवत नाहीत, पण मराठीतले शिकवायचे काय? नेहमी खरे बोलावे असं शिकवायचे ते, की बाबा आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. आपलं धर्मशास्त्र सुद्धा आपल्याला सत्यम वदः हा पहिलं सूत्र सांगतात. कसं बोललं पाहिजे? सत्य बोललं पाहिजे, खरं बोलायचं. खरं का खरं बोलायचं असतं? एकदा खोटं बोलल्यानंतर ते खोटं खरं आहे हे सिद्ध करण्याकरता परत खोटंच बोलावं लागतं. मी परत बोलतो एकदा खोटं बोललो ना की ते जे आपण खोटं बोललोय हे समोरच्याला खरं वाटावं म्हणून आपल्याला परत खोटं बोलावं लागतं. वारंवार खोटं बोलायला लागू नये म्हणून आपण खरं बोलायचं. एकदा खोटं बोललं वारंवार खोटं बोलायला लागतं. कशा करता बोलायचं? आपण सत्य बोलायचं. ज्ञानोबराय म्हटले साच, सत्य बोलायचं. आणि कसं बोलायचं? मवाळ. मवाळ म्हणजे मृदू म्हणजे मऊ म्हणजे असं बोलायचं की आपल्या बोलण्यामुळे समोरच्याच्या अंतःकरणाला दुःख नाही झालं पाहिजे.
असं बोलायचं. कसं बोलायचं? आपल्या बोलण्याने समोरच्याच्या अंतःकरणाला दुःख होता कामा नये. आपल्या मुखातली वचनं त्यानं ऐकली की त्याच्या अंतःकरणाचं समाधान होईल अशी वचनं आपल्या मुखातून आली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता हा उपाय पण तुकाराम मला सांगतात की नाही. वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा पर्याय सांगतो. काही नाही, असं बोलायचं की समोरच्याच्या अंतःकरणाला समाधान होईल. आपल्या बोलण्याने समोरच्याच्या अंतःकरणाला ठेच नाही लागली पाहिजे असं गोड बोलायचं. असं मी थोडंसं अजून बोलू का पुढचं? लोक आपल्याला गोड बोल्या म्हटले तरी चालतील. काय म्हणे ना तेव्हा लईच गोड बोलाय चालेल, काहीच फरक पडत नाही त्याच्याने. पण कसं बोलायचं आपण? गोड बोलायचं. मुखी अमृताची वाणी गोड. साच आणि मवाळ ज्ञानोबराय म्हटले. तसं मितले आणि रसाळ ज्ञानोबराय म्हणतात. कसं बोलायचं? मितले. मितले म्हणजे थोडं. मित म्हणजे थोडं थोडं बोलायचं. आपण जास्त बोलायचं नाही, थोडं बोलायचं. तुकोबराय साधकाच्या जीवनाची आचारसंहिता सांगतात. आणि ती आचारसंहिता सांगत असताना, नियमावली सांगत असताना साधकाच्या जीवनात काय नियम असावेत म्हणून एक नियम तुकाराम महाराजांनी असा पण सांगितला आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियांचे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. हे नसावी शब्द दोन्हीकडे लावायला लागतो. नसावी बासर निद्रा आणि नसावे बहुभाषण. बहुभाषण नसावे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात जास्त बोलायचं नाही. जास्त बोलायचं नाही म्हणजे कसं बोलायचं? थोडं. ज्ञानोबराय म्हटले मितळे. तुकाराम महाराज म्हणतात बहुभाषण नसावे म्हणजे आपण थोडं बोलायचं. कसं बोलायचं? थोडं बोलायचं. थोडं बोलायचं. थोडं. गंमत अशी आहे की थोडं बोलायचं हे मी लई बोलून तुम्हाला सांगतोय. मागच्या 1.5 तासापासून बोलून तुम्हाला सांगायला लागलो. किती बोलायचं आपण? थोडं. थोडं बोलायचं. थोडं बोलायचं. फक्त पुढचं ऐकून जा. थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. थोडं बोलायचं पण चांगलं. मितले आणि रसाळ. थोडं बोलायचं पण चांगलं बोलायचं. काही काही माणसं थोडंच बोलतात. थोडंच बोलतात. ती थोडंच बोलतात पण असं बोलतात की पुढची महिनाभर मंडळात भांडणं असतात. महिनाभर भांडतात बाकीचे लोक. असलं नाही बोलायचं. थोडं बोलायचं पण
चांगलं बोलायचं, रसाळ बोलायचं. ज्ञानोबराय म्हटले मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृत सेवनानंतर जसा माधुर्याचा अनुभव येतो तसं समोरच्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या वचनामुळे माधुर्य निर्माण होईल. असं शांत बोलायचं, स्वच्छ बोलायचं, थोडं बोलायचं, गोड बोलायचं, माधुर्यानं बोलायचं आणि मऊ बोलायचं, मवाळ बोलायचं. हे जे ज्ञानोबारांनी सांगितलंय हे सगळे गुण ज्या ठिकाणी लागतात त्या वाणीचा गौरव करत असताना तुकाराम महाराज म्हणतात मुखी अमृताची वाणी. त्यांची वाणी ही अमृतासारखी मधुर असते. एक हा त्यांच्याकडचा मोठा सद्गुण आहे. आणि दुसरा गुण तुकाराम महाराज सांगतात देह देवाचे कारणी. आपला देह त्यांनी भगवान परमात्म्याकरता समर्पित केलेला असतो. काहीच नाही देहाचा वापर काय काही नाही, देहाचा वापर काही नाही. देव म्हणजे देहाचा वापर. बरं देह देवाला दिला म्हणजे काय केलं, म्हणजे देहाला प्राप्त असलेली जी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय त्यानं भगवंताकडे वळती केली आहेत. आपल्या इंद्रियांना एक एक विषय आहे, पण इंद्रियांना विषय भोगाकडे न वळवता इंद्रियांना भगवंताकडे वळवतात. आणि ती सगळी भक्त मंडळी आपल्या इंद्रियांना अनुसरून असं म्हणतात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. भगवान परमात्म्याला सगळी इंद्रिय समर्पित करणं म्हणजेच हा देह भगवान परमात्म्याच्या कारणी लावणं. देह समर्पिजे देवा, समर्पित करायचं. आणि देहाचं समर्पण जोपर्यंत नाही तोपर्यंत भजनाचा, भक्तीचा, ज्ञान वैराग्याचा अनुभवच नाही. तुकाराम महाराज इतकं स्पष्ट बोलतात भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. पण कधी देहाच्या निरासे पावीचे या ठाया. या म्हणजे कोणत्या, जे पहिल्या चरणात सांगितले त्या ठाया. भक्ती ते नमन या ठाया, वैराग्य तो त्याग या ठाया, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु या ठाया कधी पावीचे, देहाच्या निरासे पावीचे. देहाचा निराश झाला तरच हे सगळं शक्य आहे, अन्यथा ते शक्य नाही. देह समर्पिचे देवाकरता समर्पित करणं म्हणजेच देह देवाचे कारणी आहे. भजनाचा आनंद पाहिजे तर देहाचं समर्पण लागतं. काही काही लोकांचं देहावर इतकं प्रेम असतं की आपल्या अंगावर असलेल्या कपड्याची इस्त्री पण ते मोडू देत नाहीत. मी अनेक मंडळी अशी पण बघितली आहेत की कीर्तनाच्या अगोदर जर इस्त्रीचा शर्ट घातला तर जय विठ्ठल होईस तर खुर्चीत पण बसत नाहीत, कारण आडी पडेल. मी डोळ्याला बघितलेलं आहे माझ्या. म्हणजे काय नीटनेटका असू नये असं माझं मत नाही बरं का. उलट मी असं म्हणतो की कीर्तनकाराने वारकऱ्यानं नेटकेपणानं राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं व्यवस्थित राहिलं पाहिजे. काहीच हरकत नाही कडक इस्त्रीचे कपडे घालण्यात. व्यवस्थित कडक इस्त्रीचे कपडे घालायचे, व्यवस्थित चांगलं राहायचं. आपला पोशाख, वारकऱ्याचा पोशाख इतका चांगला असावा
की आपल्या पोशाखाकडे पाहून एखाद्या अवारकऱ्याला असं वाटलं पाहिजे की एखादा दिवस हा पोशाख माझ्या अंगावर पण आला पाहिजे म्हणून. हे चांगलं राहिलं पाहिजे, आपण काहीच नाही, चांगलं राहायचं, बरं राहायचं चांगलं, पण त्याच्यावर फार प्रेम धरून राहायचं नाही. एकदा घातलं ना संपलं, मग ते काही का होईना भजनाचा आनंद. मी गमतीनं म्हणत असतो, ते वाखरीच्या रिंगणाला आपण पोचतो की नाही, आपण वाखरीच्या रिंगणाला जातो. आता आपण 17-18 दिवस चालत जातो. काही मंडळी त्या 2 दिवसापुरतीच आलेली असतात तिथं, ते 2च दिवस येतात, डायरेक्ट वाखरीच्या रिंगणाला येतात. आणि तुम्हाला खरं सांगतो, डायरेक्ट वाखरीला आलेला लगेच ओळखून येतो, तो लगेच ओळखून येतो. कशावरून? काही नाही, त्याचे कपडे इस्त्रीचे अजिबात एक पण डाग नाही, स्वच्छ एकदम व्यवस्थित, ते 2 पट्टीचं असं उपरणं घातलेलं, टोपी वगैरे व्यवस्थित, टिळा व्यवस्थित, आणि महत्त्वाचं म्हणजे गोरा पान दिसणारा. समजायचं हे आजच आलेत, ह्या आजच आलेत. वारी करणारा असा दिसतच नाही. ज्यानं 18 दिवस वारी केली आहे ना, तो थोडा का होईना त्याच्या रंगात बदल झालेला असतो. तुम्हाला सांगू काय, आपला भगवान परमात्मा इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे. तुम्ही फक्त वारीला जा, तुम्ही 18 दिवस चालले ना की तो तुम्हाला थोडं तरी त्याच्यासारखं करील. तो जसा सावळा आहे ना, तसा तो तुम्हाला पण सावळा करील. थोडा तरी कोणी असो, अहो सावळा असलेला पण सावळा होतो. तुम्ही बघा पाहिजे तर. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? माझ्यावर विश्वास नाही का? काहीच हरकत नाही, प्रस्थान कधी बघू बरं, चला बरं सगळे जाऊ आपण. नाही, फक्त एवढंच बघायचं की बदल होतो की नाही, होतो की नाही. अहो नक्की बदल होतो, तुम्ही पहा. मग हे 18 दिवस जाणार आहे की नाही, तो लगेच ओळखून येतो. 2 दिवसाचा जो माणूस गेलेला असतो ना, त्याचं सगळं व्यवस्थित असतं, कपडे बिपडे व्यवस्थित असतात. आणि त्यानं ते रिंगण वगैरे बघितलं ना, असं ते ब्रिजवर वगैरे उभं राहून, आता जी जाणारी मंडळी आहेत त्यांना बरोबर लगेच सगळं डोळ्यासमोर दिसेल. ते ब्रिजवर उभे राहून असं त्यानं रिंगण बघितलं. ते पताकावाली मंडळी गोल गोल फिरताना दिसली, विणेकरी धावताना दिसले, पखवाजवादक धावताना दिसले, टाळीला आतमध्ये गेलेलं दिसले, उडीचा खेळ झालेला पाहिला, माऊलीची पालखी नाचलेली पाहिली. हे सगळं पाहिलं की ह्याला मनोमन वाटायला लागतं आपण पण तिथं गेलं पाहिजे, आपल्याला पण त्याच्यामध्ये धावता आलं पाहिजे. ते अश्व कसे फिरतात हे बघण्याकरता त्या पहिल्या रांगेत आपण पण बसलो पाहिजे. याच्याकरता त्याच्या मनाची घालमेल होते. हा आनंद आपल्याला पण मिळावा असं त्याला वाटतं, पण मनातल्या मनात विचार करतो कपड्याला डाग नाही लागला पाहिजे, कपड्याला डाग नाही लागला पाहिजे. म्हणजे रिंगणाचा आनंद पण पाहिजे आणि कपड्याला डाग पण नाही लागला पाहिजे, असं नाही होत, असं नाही होत. ज्याला रिंगणाचा आनंद पाहिजे त्यानं कपड्याची चिंता सोडायची, आणि ज्याला कपड्याची चिंता आहे त्यानं रिंगण विसरायचं. या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही. त्याप्रमाणे ज्याला भजन भक्ती पाहिजे त्यानं देह विसरायचा, आणि ज्याला देहावर प्रेम आहे त्यानं भजन भक्तीची फार चिंता करायची नाही. काय ते चांगलं होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, याच्याकडं काय गुण आहे? यांच्याकडं असा गुण आहे की देह देवाचे कारणे, ते दुसरं काहीच करत नाही. आपलं सगळं बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. बोलावा म्हणजे बोलण्याच्या योग्यतेचा विठ्ठल, पाहावा म्हणजे पाहण्याच्या योग्यतेचा विठ्ठल, आणि करावा म्हणजे काय करावा? करावा म्हणजे जीवभाव समर्पित करावा, असा एकच आहे विठ्ठल. मग त्याच्याच ठिकाणी आपलं अंतःकरण ही सगळी मंडळी जडवतात. एकदा का तिथं लागलं, येणे सोसे मन, झाले हाव भरी परत माघारी येत नाही, हा परिणाम आहे. देह समर्पण या सगळ्या संतांचा असलेला दुसरा गुण आहे. मुखी अमृताची वाणी एक, देह देवाचे कारणे दोन, आणखी 2 महत्वाचे गुण तुकाराम महाराजांनी सांगितले. अभंगाचं 3रं चरण. सर्वांग निर्मळ सर्वांग
जैसे गंगाजला वाहने हे मी दुसरी चाल म्हणू दिली नाही, कारण पहिली त्यांनी फार सुंदर म्हटली. ती इतकी सुंदर झाली की परत त्याच्यावर दुसरं काही नको. आता अतिशय सुंदर. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. यांचं कसं आहे? सर्वांग निर्मळ. त्यांचं अंग कसं आहे? निर्मळ. भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये रत असलेले हे जे भक्त आहेत की नाही, त्या भक्तांची कांती, त्या भक्तांचा असलेला देह, त्या भगवान परमात्म्याचं भजन करणाऱ्या भक्तांची कांती, शरीर, हे सगळं निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे मलरहित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही मल नाही, म्हणजे त्याच्यात कोणताही दोष नाही. आपल्या सगळ्यांच्या शरीराच्या संबंधानं जशी अपवित्रतेचं चिंतन करता येतं, तशी अपवित्रता या सगळ्या संतांच्या ठिकाणी नसते. नाही, उलट यांची शरीरं, यांची काया, यांचा देह इतका पवित्र असतो, इतका निर्मळ असतो, इतका निर्मळ असतो. अनेक ठिकाणी असं वर्णन आहे की जेव्हा काही तीर्थांना स्वतःला पवित्र करून घ्यायचं असतं, तेव्हा ती सगळी तीर्थ या संतांच्या ठिकाणी येत असतात. तीर्थे पर्वकाळ येती पाया पे सखळ. हे सगळे तीर्थ काय विचार आहे? इतकाच विचार आहे. तीर्थाच्या ठिकाणी आपण जातो कशा करता? पवित्र व्हायला, बरोबर. आपण गंगेत जातो, बुडी मारतो कशा करता? पवित्र व्हायला. जेव्हा आपल्याला अशी उपरती होते की आता फारच वाढलंय आणि जावंच लागेल, कळतंय ना आपल्याला? हे नाही, आता फार वाढले ना, आता जावंच लागेल, मग आपण जातो, गंगेत जातो, डुबकी मारतो कशा करता? जी काही कळत नकळत आपल्याकडून पापं घडली असतील, त्या सगळ्यांचा पापाचा नाश व्हावा म्हणून. गंगा पापाचा नाश करते की करत नाही हो? तुमचं काय मत आहे? करते. माझं पण मत आहे करते. पण कुणाचं करते? माझं मत असं आहे, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर स्नान करून बाहेर आला आणि स्नान करून बाहेर आल्यावर गंगेला नमस्कार करून ज्यांना अशी प्रार्थना केली आहे की माते, आमच्याकडून घडलेली जी कळत नकळत पापं असतील त्या सगळ्याचा आपण नाश करा, ती पापं परत आमच्याकडून होणार नाहीत याची आम्ही पुरेपूर दक्षता घेऊ, अशी जो प्रार्थना करतो की नाही, त्याच्या पापाचा गंगा नाश करते. जो गंगेत स्नान करून येतो आणि घरी आल्यावर परत तंबाखू खातो, त्याच्या संबंधानं मी काहीच खात्री देत नाही. म्हणजे तिथं जाऊन स्नान करून यायचं आणि इकडं आल्यानंतर परत तीच पापं करायची. मग परत जर तीच पापं आपण करत असू, तर गंगा का बरं आपल्याकडं लक्ष दिलं आणि का द्यावं मला सांगा. पापाच्या संबंधानं 2 प्रकार आहेत. पाप घडल्यानंतर 2 गोष्टी व्हाव्या लागतात. एकाला पश्चात्ताप म्हणतात आणि दुसऱ्याला प्रायश्चित्त म्हणतात. पाप घडल्यानंतर पश्चात्तापही झाला पाहिजे आणि प्रायश्चित्त पण घडलं पाहिजे. पश्चात्ताप झाला पाहिजे म्हणजे हे आमच्या हातून हे पाप घडलं हे मान्य करायचं आणि त्याचा खेद व्यक्त करायचा, हा पश्चात्ताप आहे. आणि प्रायश्चित्त म्हणजे काय? हे पाप आमच्याकडून परत कधीच घडणार नाही त्याची व्यवस्था करणं म्हणजे प्रायश्चित्त आहे. या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. प्रायश्चित्त जर होत नसेल तर नुसत्या पश्चात्तापाला काहीच अर्थ नसतो. म्हणून मी म्हटलो, गंगेमध्ये आपण जाऊन जेव्हा स्नान करतो तेव्हा गंगा आपल्या पापाचा नाश करते, म्हणजे आपली अपवित्रता घालवते. बरं, आपली अपवित्रता घालवली आणि तिनं आपल्याला काय केलं? पवित्र केलं. मग तिनं पवित्र केल्यानंतर आपली अपवित्रता कोणाकडे गेली? तिच्याकडे गेली की नाही? मग जेव्हा आपली अपवित्रता जास्त होईल तेव्हा हे सगळे तीर्थ त्यांच्या ठिकाणची अपवित्रता जावी आणि त्यांनी स्वतःला पवित्र करून घ्यावं असं जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ती तीर्थ कुठं जातात? तेव्हा ते सगळे तीर्थ या हरिभक्तांच्या चरणाला लागतात आणि चरणाला वंदन करतात, दर्शन घेतात. कशा करता? तीर्थांना स्वतःला पवित्र होता यावं या तीर्थे जया ठाया इतकं ज्यांचं शरीर निर्मळ आहे, पवित्र आहे, हे त्यांचं तिसरं गुण तुकाराम महाराज सांगतात, सर्वांग निर्मळ, सर्व अंग निर्मळ. आता या सर्वांगामध्ये कुठले कुठले अंग घ्यायचे?
परत तो स्वतंत्र चिंतन आहे. सगळ्या अंगांचा स्वतंत्र विचार करता येतो. आपली सगळी अंग त्यांनी निर्मळ करून घेतलेली आहेत आणि चित्त जैसे गंगाजळ, त्यांचं चित्तही अत्यंत पवित्र आहे, त्यांचं चित्तही अत्यंत स्वच्छ आहे, शुद्ध आहे. असं शुद्ध चित्तवान निर्मळ ज्याचं शरीर आहे, मुखाला ज्याच्या अमृतासारखी वाणी आहे आणि ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य संपूर्ण देह भगवंताकरता समर्पित केलेलं आहे, तुकाराम महाराज म्हणतात आशांचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. आणि आशांचं दर्शन झालं तर त्या दर्शनाचा आपल्यावर काहीतरी परिणाम होतो आणि ते 2 परिणाम तुकाराम महाराजांनी व्यक्त केले. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे जाती तुका म्हणे तुका म्हणे
चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. या तीनही चरणांचा आपण अर्थ पाहतोय. तुकाराम महाराज या अभंगातून संतांच्या दर्शनाचा परिणाम सांगतात. ज्यांच्या दर्शनाचा परिणाम सांगतात त्यांच्याकरता 4 प्रमुख महत्त्वाचे गुण तुकाराम महाराजांनी सांगितले. आपण सुरुवात काय केली आहे? तुका म्हणे दर्शने ताप जाती आणि तुका म्हणे दर्शने विश्रांती. मग आता तुका म्हणे जर दर्शने ताप जाती तर कुणाच्या दर्शने ताप जाती आणि कुणाच्या दर्शने विश्रांती हा प्रश्न असेल तर मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ हे गुण ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांच्या दर्शने ताप जाती आणि त्यांच्या दर्शने विश्रांती. म्हणजे थोडक्यात संतांच्या दर्शनात हे सगळे गुण जिथं लागतात ते संत आहेत. ध्यानात घ्या, हे सगळे गुण ज्या ठिकाणी लागतात ते सगळे संत आहेत. या सगळ्या संतांच्या दर्शनानं काय जातं? ताप निघून जातात. त्रिविध तापाची झाली बोलवड देखिल्या चरण वैष्णवांचे झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. तुकाराम महाराज स्पष्ट करतात, अहो धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. एक जण माझ्या मागं वारीत चालत होता आणि तो असं म्हणायचा, झाली कापा कापी सैन्य गेले उठा उठी. तो वारंवार तेच म्हणायचा. त्याला म्हटलं, बाबा जरा नीट ऐक, झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले उठा उठी. याने पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेलं. आणि याला परिणाम काय? ह्याला कारण काय आहे? कारण म्हणजे संतांचं दर्शन आहे म्हणून ताप निघून जातो एक. आणि दर्शने विश्रांती, संतांच्या दर्शनानं विश्रांती आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापुर. आपल्या सगळ्यांच्या विश्रांतीकरिता संत कारणीभूत असतील यात नवल नाही. नामा म्हणे देवा चला तया ठाया. देवाला पण नामदेव महाराज सांगतात, देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. देवा तुम्हाला विश्रांती पाहिजे का? तुम्हाला विश्रांती पाहिजे, चला बरं माझ्याबरोबर, मी तुम्हाला घेऊन जातो. कुठं घेऊन जातो? अलंकापुरीला ज्ञानोबारायांच्या जवळ घेऊन जातो. तिथं गेल्यानंतर विश्रांती आहे. तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की आपलं अंतःकरण फारच आता तापानं युक्त झालंय, फारच हळहळलंय, फारच दुःख झालंय, फारच अस्थिर अशांत झालंय आणि आपल्याला खरंच विश्रांतीची गरज आहे, त्या दिवशी सरळ बॅग भरायची आणि आळंदीला ज्ञानोबारांच्या जवळ जायचं. काही दिवस राहायचं, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, मग परत घरी यायचं. म्हणजे घरी यायचं हे ऐकून जा. उगाच ते माझ्या माथी नको पुन्हा लागायचा की बाबा तुम्ही सांगितलं म्हणून गेले नको, असं नाही. तिथं जायचं, ज्ञानोबारांच्या चरणाजवळ बसायचं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ बसून एक 5-10 तरी आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायच्या. आपण का बरं? तिथं गेल्यानंतर विश्रांती आहे. संतांच्या दर्शनाने ताप जातात, संतांच्या दर्शनानं विश्रांती आहे. आणि कुणाच्या दर्शनानं हे ताप आणि विश्रांती जाते? म्हणजे विश्रांती मिळते आणि ताप जातं. वरच्या 2 चरणात सांगितलं ते. थोडक्यात काय आहे? 2 चरणामध्ये चांगले गुण सांगितलेत आणि शेवटच्या चरणामध्ये त्याचा परिणाम सांगितला आहे. एका वाक्यात मला बोलायचं ठरलं तर मी असं म्हणेन, ज्या ठिकाणी चांगले गुण आहेत त्या ठिकाणी चांगला परिणाम आहे. ज्या ठिकाणी चांगले गुण आहेत त्या ठिकाणी चांगला परिणाम आहे. मी परत बोलतो, ज्या ठिकाणी चांगले गुण आहेत त्या ठिकाणी चांगला परिणाम आहे. मग जिथं चांगले गुण आहेत तिथं चांगला परिणाम आहे. हा सिद्धांत आपल्याला पटावा म्हणून तुकाराम महाराज दृष्टांत देतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा दृष्टांत आहे. अख्ख्या अभंगाला लावलेला हा तुकोबारायांचा दृष्टांत आहे. काय? ज्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी आणि त्याचा परिणाम म्हणून फळे रसाळ गोमटी. अहो बीज चांगलं असेल तर त्यातून निष्पन्न होणारं फळसुद्धा रसाळ आणि गोमट असतं. ज्याप्रमाणे बीजात चांगले गुण असतील तर त्याचा परिणाम चांगल्या फळात आपल्याला पाहायला मिळतो. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीत चांगले गुण असतील त्याच्या दर्शनानं विश्रांती मिळणं आणि ताप जाणं हे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. याकरता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा केवळ तुकाराम महाराजांनी दृष्टांत म्हणून वापरला आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हा दृष्टांत आहे आणि तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती हा सिद्धांत आहे. आणि दृष्टांत सिद्धांताची सांगड घालावी म्हणून तुकाराम महाराज मधल्या 2 चरणात आपल्याला संतांची गुणसंपदा सांगतात. अर्थ इतकाच आहे की साधू संतांच्या दर्शनानं आपल्या जीवनामध्ये सर्वांग सुंदरता येऊ शकते. म्हणून संत भेटले की आपण दुसरं काहीच करायचं नाही, त्यांच्या चरणाला लागायचं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, दुसरं काही करायचं नाही. संतांच्या चरणाला आपण लागलो पाहिजे. मी शेवटचं वाक्य सांगू का? काय करायचं? माझ्या आवडतीचं वाक्य आहे. जर संत भेटलेच तर काय करायचं? काही नाही. संत भेटले तर संतांच्या पायाला डोकं लावायचं. संत भेटले तर काय करायचं? संतांच्या पायाला डोकं लावायचं.
बाकी डोकं लावायचं नाही. तुम्हाला पटलं तर पहा, बाकी डोकं लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. संत भेटले ना नतमस्तक व्हायचं आणि मोकळं व्हायचं. का बरं? त्यांच्या चरणदर्शनाने सुद्धा आपल्यावर चांगले परिणाम होतात, चांगल्या गुणांच्या ठिकाणी चांगले परिणाम असतात. हे सांगण्याकरता तुकाराम महाराजांनी या अभंगाची रचना केली. आपण आज ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्र झालेलो आहोत, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अशोक बाबा म्हात्रे, हे एक अत्यंत सोज्वळ असं व्यक्तिमत्व. जाऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. हरिभक्तीपरायण व्यक्तिमत्व. मला फार आनंद झाला की ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तन आहे ते हरिभक्तीपरायण आहे. आणि हरिभक्तीपरायण व्यक्तीच्या पुण्यतिथीला कीर्तन करणं आम्हाला जरा बरं वाटतं, कारण त्यांच्याबद्दल काहीतरी बोलता येतं. म्हणजे त्यांच्याबद्दल काय काय बोलावं असा प्रश्न असतो, आणि बऱ्याचशा ठिकाणी आता काय बोलावं हा प्रश्न असतो. काय बोलावं? हरिभक्त आहेत, भगवान परमात्म्याची भक्ती आहे, भगवंताचं भजन आहे, काहीसं समर्पण त्या ठिकाणी आहे. सामाजिक क्षेत्रातला जर विचार केला तर अनेकांची आपल्या जीवनाशी चांगली नाती जोडावी याच्याकरता त्यांचं आयुष्य सोज्वळ आहे. असं सुंदरपणे आयुष्य जगून इहलोकीची यात्रा त्यांची थोडी आपल्या अपेक्षेपेक्षा लवकर संपली, परंतु चांगल्या पद्धतीचं जीवन त्यांनी जगलं. आणि त्यानंतर त्यांची ती पुढची पिढी जर आपण पाहिली तीही अतिशय सुंदर आहे. त्यांचे 2ही सुपुत्र अनिकेत, अभिषेक, ही 2ही मंडळी अतिशय सुंदर आहेत. हे दोघे माझे चांगले मित्र आहेत. दोघे माझे चांगले मित्र आहेत. आणि काही नाही, चांगल्या मित्रांची सांगड जुळवणं याच्यामध्ये मी फार आनंद मानत असतो. फार चांगली मुलं आहेत दोघं, पण फार चांगले आहेत. काय मला या दोघांच्या आणि पुन्हा एकदा ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तन आहे त्यांची सांगड लावायची तर मी इतकंच म्हणेन, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे चांगलं निष्पन्न होत असतं. हे चांगल्या गुणांच्या माध्यमातून येत असतं. आणि मला अतिशय आनंदाची गोष्ट पुढची अशी वाटली की त्यांचे पिताश्री हरिभक्तीपरायण होते, तर ते दोघे पण हरिभक्तीपरायण आहेत. म्हणजे त्या दोघांच्या गळ्यात माळ आहे. नवे त्यांच्या घरात जितके सदस्य आहेत तितके सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे. आपल्या वडिलांकडून आपण संपत्ती घ्यावी, पण सगळी संपत्ती घ्यावी. आपला डोळा सगळ्या संपत्तीवर असला पाहिजे, ध्यानात घ्या. फक्त लौकिक संपत्तीवर नको, पारमार्थिक संपत्तीवर असला पाहिजे. बाकीची सगळी संपत्ती घेण्याकरता जितके प्रयत्न करतो ना, तितकंच आपल्या वडिलांच्या गळ्यात माळ असेल तर ती पण घेतली पाहिजे. वडिलांची ज्ञानेश्वरी असेल तर ती वाचली पाहिजे. वडिलांचं गाथा वाचन असेल तर ते आपण केलं पाहिजे. वडिलांची वारी असेल तर ती आपण केली पाहिजे. ही पण त्यांची स्वतंत्र संपत्ती असते आणि ती संपत्ती आपण घेतली पाहिजे. हे कुटुंब एक अत्यंत चांगलं कुटुंब आहे, आदर्श कुटुंब आहे. अनेक दिवसांच्या पूर्वी आपल्या पिताश्रींचं पुण्यस्मरण करायचं आहे आणि तदनिमित्तानं कीर्तन करावं म्हणून याकरता त्या दोघांनी, अनिकेत, अभिषेक, दोघांनी पण आग्रह केला आपल्या घरी पुण्यतिथीचं कीर्तन आपण करावं. म्हणून इथं कीर्तनाकरिता उपस्थित राहिलो. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आज या कीर्तनाकरिता अनेक परिसरातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहेत. या घराण्याची मुख्य संपत्ती काय आहे असं जर मला विचाराल तर कीर्तनाकरिता उपस्थित असलेली सगळीच आदरणीय मंडळी पहा, ही या घरची प्रमुख संपत्ती आहे. या घरची प्रमुख संपत्ती आहे. बरी समाजातली सगळी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आदरणीय पूज्य विष्णुदादा मंगरुळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांच्या चरणी अतिशय विनम्र भावाने नतमस्तक होतो. सगळ्या मंडळींकडे आपण पहा, इतकी टाळकरी आहेत. इतकी टाळकरी एखाद्या सप्त्यात भेटत नाहीत. आणि अशी भेटायची म्हटली तर आपल्याला सगळी एकत्र या असं सांगावं लागतं. जाऊ द्या, एकांतात सांगेन नंतर. मग ते सांगावं लागतं, तुम्ही टेम्पो भरून या, असं सगळे घेऊन या. इथं बोलवावं लागलं नाही. सगळी मंडळी, इतकी चांगली मंडळी सगळी टाळ घेऊन उभी आहेत. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करेन. गायनाचे साथ केलेली सगळीच आदरणीय गायनाचार्य मंडळी आहेत. मकरंद महाराज आहेत, त्यांचे शुभम महाराज आहेत. महाराजांचं नाव मी विसरलो, क्षमा करा. गीते महाराज या ठिकाणी आहेत. मी त्यांचे पण आभार व्यक्त करेन. आमचे कचरूबुवा आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. वासुदेव भाऊ आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय धनाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे पण मी अनेक आभार व्यक्त करतो. त्यांच्या चरणाला वंदन करतो. ही सगळीच मंडळी अतिशय आदरणीय मंडळी आहेत. आमचे फडके बंधू दोघे पण समोर बसलेले आहेत. दिलीप भाऊ आहेत, अनंता भाऊ आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करीन. हरिभक्तीपरायण आदरणीय संजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय महाराजांचे आभार व्यक्त करतो. भरपूर नावं माझ्या यादीमध्ये घेण्यासारखी आहेत. फक्त मी का घेत नाही माहिती आहे, माझ्या घरचा साखरपुडा आहे, चालू आहे सध्या, चालू आहे. आणि मला तिथं पोचायचं आहे. माझ्या घरातून मला सक्त ताकीद होती, 7:45ला कीर्तन संपवून 8:30ला ये. मी म्हटलं येतो म्हणायला काय जातं आहे, मला माहिती आहे माझं कीर्तन कधी संपतं ते.
आपण सगळीच मंडळी अत्यंत प्रेमानं उपस्थित झालेला आहात. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. संवादिनीची साथ आमच्या हरिभक्तीप्राण अनंतबुवा यांची प्राप्त झाली, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि उत्तम असा ज्यांचा आपण आज मृदंग ऐकला की नाही, की आपल्या परिसरामधील एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आमच्या दोघा भावांवर, मी असेल किंवा प्रितेश असेल, आम्हा दोघांवर अतिशय प्रेम करणारे आमचे अजय बुवा आहेत की नाही, अजय बुवांचे सुपुत्र आमचे नमित म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नमितचे फार आभार व्यक्त करीन, त्याचे अभिनंदन करतो. फार चांगल्या पद्धतीचा त्याचा पकवाज आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं तो अभ्यास करतो आहे. अर्थातच ज्यांच्याकडे अभ्यास चालू आहे ते माझे फार जवळचे मित्र आहेत. हरिभक्तीप्राण विकासदादा बेलूकर, त्र्यंबकेश्वर माझे अत्यंत निकटचे ते मित्र आहेत आणि त्यांच्या ठिकाणी नमित अभ्यास करतो आहे. मला फार आनंद आहे. महाराज, मी धनाजी महाराजांना हे कायम सांगेन की इतकी चांगली गुणवान मंडळी आपल्याकडं आहेत. कारण मी एवढ्याकरता बोलतो, कारण धनाजी महाराजांचा अनेक वेळा प्रयत्न असतो की आपल्या पोरांना संधी मिळावी. याच्याकरिता मी माझ्या बाबतीतला अनुभव नक्कीच सांगू शकेन, म्हणून मी तेवढ्याकरता बोलतो. नमित फार सुंदर पद्धतीनं मृदंग वाजवतो आहे. तुमच्या मृदंगाची प्रितेशनं माझ्यासमोर भरपूर चांगलं वर्णन केलं. माझा भाऊ प्रितेशनं फार वर्णन केलं की नमित फार चांगल्या पद्धतीचं कीर्तन वाजवतो आणि तुला फार आनंद येईल कीर्तन करायला. मी म्हटलं असं असेल तर मग मी 8ला कसा काय थांबेल, थांबणार नाही. तरी पण मी बळबळच थांबलो आहे बरं का आज, नाहीतर तुमची सुटका मी 8:45 केली नसती अजिबात. परंतु काही नाही, ही सगळी चांगली गुणवान मंडळी उपस्थित आहेत. या सगळ्या गुणीजनांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्याकडं असलेली कला जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावी याकरता 2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एक तर आपण भरपूर अभ्यास केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भरपूर विनम्र असलो पाहिजे. या 2 गोष्टी आपल्याकडं प्रामुख्यानं असल्या पाहिजेत बरं का. कारण उगाच नाही आहे, अहो ते सूत्रच आहे, विद्या विनयेनं शोभते. विद्या भरपूर आहे पण विनय नावाची संपत्ती नसेल तर ती विद्या शोभा देत नाही. म्हणून आपल्याकडे भरपूर अभ्यासही असावा आणि आपल्याकडे भरपूर प्रमाणात विनम्रतासुद्धा असली पाहिजे. आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून आपापल्या कलेमध्ये उत्तुंग शिखर गाठाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. तुमचे भरपूर अभिनंदन करतो. ही सगळी तरुण मंडळी आहेत. पाहना, तरुण गायक आहेत, तरुण वादक आहेत, कीर्तनकार पण म्हणा ना तुम्ही जरा माझ्याकडे बघून. मी नुसता तरणा नाही आहे, मी भाग्यवंत तरणा आहे. मी तरणा भाग्यवंत आहे आणि नुसता तरणा नटे हरी कीर्तनात असं पण आहे. मला फार आनंद होतो सांगायला, दादा मला यावर्षी कीर्तन सेवेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या. मी 2001ला पहिलं कीर्तन केलं होतं महाराज. हे 2026 आलं आहे. नोव्हेंबरच्या 2026ला मी 25 वर्ष पूर्ण करणार आहे. नाही, काही मंडळींचं असं कधी बोलणं असतं की नाही, महाराजांनी फार कमी वयात, म्हटलं कमी नाही हो, 25 वर्ष गेली. 25 वर्ष म्हणजे एक मोठा काळ आहे, मोठा कालावधी गेला आहे. आमच्या वडिलांची, आमच्या बाबांची त्याच्यामागे मोठी मेहनत आहे आणि त्यांच्याच कृपेनं ही इतक्या वर्षापर्यंत नेटानं आम्हाला परमार्थ करता आला. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या घरातील सगळ्या मंडळींचे आभार व्यक्त करतो. या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन आपल्या वडिलांचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं, संध्याकाळी हरिपाठ, आता कीर्तन, नंतर पुन्हा भजन आहे, अशा सर्वांग सुंदर पद्धतीनं त्यांनी आयोजित केला. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. घरामध्ये असलेली सगळी मंडळी, मग ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत, त्यांचे माता पिता आहेत, त्यांचे बंधू आहेत, त्यांची सौभाग्यवती आहे, त्यांचे सुपुत्र आहेत, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ही जी 3-4 मंडळी आहेत की नाही, अनिकेत आहे, अभिषेक आहे, विघ्नेश आहे, विनीत आहे, प्रथमेश आहे, एक चांगला मित्रपरिवार आहे आणि चांगली गोष्ट आहे. चांगली मैत्री असली पाहिजे आणि ती चांगली टिकवली पाहिजे. मला या सगळ्या चौघांचा पण अतिशय आनंद आहे. मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम आपण चांगली दिलीत, मी तुमची आभार व्यक्त करेन. तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे आभार व्यक्त करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
समर्पित करतो. जाता जाता तुम्हा सगळ्यांना एक निमंत्रण देतो. दिनांक 18 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये वैकुंठवासी रघुनाथ कालन क्रीडांगण हेदुटणे गाव या ठिकाणी सद्गुरू श्री सावाराम बाबा महाराज यांचा जन्मशताब्दीपूर्वीचा एक उत्सव संपन्न होतो आहे. मी या उत्सवाचं तुम्हा सगळ्यांना सविनय निमंत्रण देतो. हरिभक्तीप्राण आदरणीय जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा उत्सव संपन्न होणार आहे. आपण सगळ्यांनी या उत्सवाची नोंद घ्या. 18 ते 22 पुढच्या 8 दिवसानंतर हा उत्सव संपन्न होणार आहे आणि त्या उत्सवाकरिता आपण रोज या. ऐका 2 मिनिटं, मला 2 मिनिटं द्या. काही नाही, आपण या उत्सवाकरिता रोज या. आनंद उपभोगायचा आहे. उत्सवामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कीर्तन आहे आणि संध्याकाळी 3:30 ते 5:30 या वेळामध्ये सद्गुरू सावाराम बाबा महाराजांच्या चरित्राचं चिंतन आपल्याला पूज्य महाराजांच्या मुखातून होणार आहे. आपण सगळ्यांनी या उत्सवाची नोंद घ्यायची आहे. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगू काय? महत्त्वाची गोष्ट सांगतो. 21 तारखेला सकाळी माझं कीर्तन आहे. हे महत्त्वाचं नाही आहे, हे महत्त्वाचं नाही आहे. पण 21 तारखेला सकाळी माझं कीर्तन हे इंग्रजीत आहे, हे महत्त्वाचं आहे. बस हे इतकंच मला बोलायचं होतं. ते इंग्रजी कीर्तन असणार आहे. ते बाकी काय आहे नाही, ते तू इंग्लिश कसा बोलतो एवढं तर बघायला या. बाकी जाऊ द्या सगळं काय ते जमतं की नाही तेवढं तरी बघायला या. नंतर फक्त मला राईट की रॉंग एवढं सांगितलं तरी चालेल. हे नाही, आपण या सगळ्यांनी आदरणीय महाराजांनी आग्रह केल्यामुळे आपण एक इंग्रजी कीर्तनाची सेवा करू. बघूया आपल्याला ते पण जमतंय का. तुम्ही सगळ्यांनी या संपूर्ण उत्सवाचा 18 ते 22 सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. निमंत्रण माझ्याकडून राहिलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री आप्पा माऊलींचा आपला 16वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होतोय की जो दिनांक 25 एप्रिल 2026 ते दिनांक 28 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये कोळकेपेठ या ठिकाणी संपन्न होणार आहे. तदनिमित्तानं या 4 दिवसांमध्ये आपल्याला कीर्तन श्रवणाचा लाभ आहे. आचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय प्रल्हाद महाराज शास्त्री, आदरणीय निवृत्ती महाराज पाटील, नवनिर्वाचित आपले कीर्तनकार विनीत महाराज म्हात्रे, हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज मांडे आणि हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज पाटील पुण्यवहाळ अशी या सगळ्याच आदरणीय कीर्तनकारांची कीर्तनं या 24 ते 28 एप्रिलच्या मध्ये कोळखेपेठ या ठिकाणी सद्गुरू आप्पा माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संपन्न होतील. आपण याही कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. आणखी एक निमंत्रण आहे. आई गावदेवीचा अभिषेक सोहळा मुक्काम डोंगऱ्याचा पाडा या ठिकाणी दिनांक 11 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे आणि तदनिमित्तानं सकाळी 10 ते 12 हरिभक्तीपरायण सुरेश महाराज पाटील बेलवलीकर यांचं कीर्तन डोंगऱ्याच्या पाड्याला 11 तारखेला सकाळी होईल. म्हणजे उद्याच सकाळी बरं उद्याच सकाळी हा कार्यक्रम होईल. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. बोलेले पुरे वेडे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो रामकृष्ण हरी. आताच या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके भाग्यवान महाराज यांनी उत्कृष्ट असे प्रबोधनपर हरिभक्तांनी कशी वागले पाहिजे तसेच तरुणांनी या भक्ती मार्गामध्ये लागताना कोणत्या सूचना किंवा काय नियम पाळले पाहिजेत यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तरी त्यांना आमच्या मालकातर्फे शाल आणि श्रीफळ निर्णय स्वीकार करा. तसेच भाविकांना भोजनाची व्यवस्था साई मंदिरामध्ये केलेली आहे. महिला मंडळ येथे थांबा. तसेच
तसेच नेहमी